नमस्कार. 365 दिवसाच्या आजच्या 148 ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज खूप दिवसांनी तयारी केली आणि पुन्हा एकदा आपला खेळपेटणीचा कार्यक्रम घेऊन निघालो आहोत. ते म्हणजे आपल्या श्री क्षेत्र खरवली आईच्या भेटीला. आणि शिलगावाच्या इकडे आपली आई माऊलीचं स्थान आहे आणि तिथेच असा आपला कार्यक्रम होता. कार्यक्रम हा खिडकाली गावातून निघालेली पालखी आणि ती पालखी थेट आपली खिडकालीमधून तर डायरेक्ट जाणार होती शील गावातल्या आपल्या खरवली आईच्या इथे. आणि मग तिथे आम्ही दोघीजणी गेलो होतो, ज्योतिताई आणि मी. आपला रेमीचा गेटअप करून नऊवारी साडी आणि आपली लाल टोपी. मग काय आम्ही दोघींनी मस्तपैकी एंट्री केली, तिथे दर्शन वगैरे घेतलं आणि पुढे प्रवासाला लगेच सुरुवात केली. आणि इकडे आपल्यासोबत होते माझे मिस्टर, ज्योतिताईचे मिस्टर आणि त्याचबरोबर आपली टीम साहिल आणि मंथन. आणि या सगळ्यांना घेऊन मस्तपैकी आम्ही गड चढत होतो. तिथे खाली पायऱ्यांवरती 5 पायऱ्यांच्या इथे मस्तपैकी दर्शन घेतलं आम्ही दोघांनी आणि परत पुढील प्रवास केला. इथे एवढं वातावरण खूप छान असतं आणि त्याच्यामुळे चढायला पण इथे खूप जवळ आहे आणि त्याच्यामुळे लगेचच आम्ही पोचलो ते म्हणजे आपल्या आई माऊलीच्या थेट मंदिराजवळ. आणि मग काय तिथे एक घंटा वाजवली आणि गेलो माऊलीच्या भेटीसाठी. आणि आजचं दर्शन एवढं खूप छान झालं होतं ना, कारण की गेल्या गेल्या आपल्याला गाभाऱ्यामध्ये दर्शन भेटलं. मस्तपैकी आई माऊलीची आरती केली, पाया पडलो, दर्शन घेतलं आणि आईला सांगितलं अशीच आम्हाला पुढे यश दे. आणि तेवढ्यातच लगेच तिथे आपल्या पालखीचं आगमन झालं, ही खिडकाली गावातली पालखी. आणि मग काय ह्या पालखीमध्ये अख्खा गाव त्यांचा खूप गजबजून नाचत होता. आणि मग काय पालखी आल्याबरोबर आपण पण त्या पालखीचं दर्शन घेतलं पाहिजे. आणि मग पालखीचं दर्शन घेतलं, त्यानंतर मंदिरामध्ये पालखीला नेण्यात आलं आणि तिथंशी मस्तपैकी आईची आरती झाली आणि आरतीचा मान सगळ्यांनी घेतला. आणि लगेचच या सगळ्या मंडळींनी आपल्या मोठ्या मोठ्या जल्लोषाने आईचं तिथे सादर केलं. आणि त्यानंतर आपला कार्यक्रम होता तो म्हणजे खेळपैठणीचा कार्यक्रम. मग तो खेळपैठणीचा कार्यक्रम खेळण्यासाठी आम्ही खाली उतरलो आणि ही सगळी पब्लिक त्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेणार होती. मग काय निघता पायऱ्या उतरताना पण थोडेफार व्हिडिओ वगैरे घेतले. त्याच्यानंतर खेळ झाला, मग आम्ही जेवण वगैरे करून घेतलं. जेवण केल्यानंतर ज्याने ज्याने आपल्याला सहकार्य केलं, असं डीजेवाले दादा वगैरे बाकी सगळी मंडळी, या सगळ्यांचे आभार मानणं खूप गरजेचं होतं. त्या सगळ्यांचे आभार मानले. त्यानंतर सगळ्यांना बाय बाय केलं आणि आपली जी पालखी होती, ज्या पालखीसाठी आपण गेलो होतो त्या पालखीच्या इथेही गेलो आणि तिकडे साहिल मंथन यांना बाय बाय केलं आणि आई माऊलीचं दर्शन घेतलं आणि खाली उतरायला सुरुवात केली. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय आवडलं ते कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.